मनातल्या शब्दकळ्या कागदावर फुलवीन. वाटलं नव्हतं मीही काही लिहीन, मनातल्या शब्दकळ्या कागदावर फुलवीन. मस्तकातला भुंगा स्वस्त काही बसेना, भावपुष्प फुलवल्या वाचून त्यालाही चैन पडेना. घेऊन मग कलम हाती मीही हट्टाला पेटले, घेऊन मग कलम हाती मीही हट्टाला पेटले. विचारांचे कापूर होतेच मनी दाटले. ती आली आयुष्यात अन मी मुक्त झाले, ती आली आयुष्यात अन मी मुक्त झाले. तिच्या सानिध्यात स्वच्छंद युक्त झाले. शब्द माझेच दिले शब्दाला जागले, आणि मी कवयित्री झाले, आणि मी कवयित्री झाले. नमस्कार, मी सौ अर्चना धनंजय संबरकर आणि या कॉलेजची विद्यार्थिनी असताना अर्चना अनंतराव भारसवाडकर. आज दिनांक कालच आपण 27 फेब्रुवारी रोजी कविश्रेष्ठ नाटककार वि.वा. शिरवाडकर अर्थात आपले कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात आपण साजरी केलेली आहे. आणि त्याच निमित्ताने आयोजित आजच्या या श्री शिवाजी महाविद्यालयातील कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री बाळासाहेबजी जाधव सर, उपप्राचार्य श्री श्रीनिवास केशवटी सर, समन्वयक महाविद्यालय गुणवत्ता हमी कक्ष डॉक्टर रोहिदास नितोंडे सर, संयोजक डॉक्टर राजू बडुरे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रल्हाद भोपे सर, तसेच मराठी विभागाचे इथे उपस्थित असलेले सर आणि मॅडम, आणि त्याचप्रमाणे मला इथे येण्याची किंवा हे व्यासपीठ मिळवून देण्याची ज्यांनी संधी दिलेली आहे अशा सावित्री चिताडे मॅडम, या सर्वांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर आभार शेवटी मानत असतात, परंतु आभार व्यक्त करून मी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करते किंवा माझ्या विवेचनाला सुरुवात करते. परिचयामध्ये आपण ऐकल्याप्रमाणे आणि सरांनी पण सांगितलं त्याप्रमाणे मी 94च्या बॅचची 12वीची विद्यार्थिनी आहे कॉलेजची, आणि 12वीला आर्ट्समधून मी कॉलेजमधून प्रथम आले होते. त्यानंतर D.Ed केलं आणि मग बरिष्ठ विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमधूनच BA पण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर MA एज्युकेशन आणि B.Ed असं माझं शैक्षणिक प्रवास आहे आत्तापर्यंतचा. परंतु D.Edला गेल्यामुळे लगेच नोकरी लागल्यामुळे रेग्युलर जे कॉलेजमध्ये येऊन जे शिक्षण घेण्याचा आनंद असतो तो काही मला तिथं आलेला नाही आहे. आणि नोकरीला सुद्धा माझ्या आता 12वी झालं, D.Ed झालं, लगेच जॉब लागल्यामुळे 25 वर्ष नोकरीला माझ्या यावर्षीच पूर्ण होत आहे. तर असा हा प्रवास सुरू असताना सरांना कविता ऐकायच्या माझ्या, पण थोडंसं एक सांगते की कवयित्री बनण्याकडे प्रवास कसा झाला. एकदा माझं सर्वप्रथम मी तुम्हा विद्यार्थ्यांचं अभिनंदन करते की तुम्ही मराठी विषय घेऊन BA MA करत आहात, आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. तर माझ्या घरीसुद्धा वडीलही शिक्षक असल्यामुळे आणि गणेश वाचनालयाची शाखा आमच्या घरीच होती, लायब्ररी चालवत होतो आम्ही. तर वाचनाचं खूप मोठं मला संधी होती, पण तेव्हा वय लहान होतं, पण त्या नकळत्या वयातही भरपूर वाचन केलं होतं. म्हणजे तेव्हा काही असं हे नव्हतं की आपण पुढे जाऊन लिहू किंवा काय करू, पण ते जे वाचलेलं होतं ते सगळं इथे कुठेतरी साठलेलं होतं डोक्यामध्ये. आणि मग सर्व्हिस करत असताना सगळ्या आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये आधीमधून कधीतरी वेळ मिळायचा तेव्हा काहीतरी स्वतःपुरतं लिखाण व्हायचं. आणि शालेय जीवनापासून मी संचलन करते, त्यामुळे संचलन करत असताना आपल्याला थोडंफार काहीतरी फेरफार करण्याची एक अलिखित अनुमती असते. त्या पद्धतीने थोडेफार बदल मी करायची आणि त्या पद्धतीने संकलन भरपूर होतं. जे काही वाचलं आणि जे आवडलं त्याचं संकलन करण्याची सवय मात्र अगदी शालेय जीवनापासून असल्यामुळे तो एक फायदा खूप मोठा झालेला आहे पुढे आता लेखन जेव्हा सुरू केलं तेव्हा. आणि असंच शाळेमध्ये पण सगळे सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करणं. आतासुद्धा मी शाळेतल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी असतेच शासनाकडून आलेली, परंतु ते तितकंसं काही लक्षपूर्वक काम केलं जात नाही. पण त्याच्यामध्येही मी पुढाकार घेऊन लायब्ररी खूप मोठी छान आमच्या शाळेमध्ये मी म्हणजे केलेली आहे, तयार केलेली आहे, आणि सगळे विद्यार्थी त्याचा लाभ पण घेत आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसोबत राहत असताना मागील 3-4 वर्षांपासून, पहिलीपासून शिकवण्याची हे असते आम्हाला 8वीपर्यंत, तर मागील 3-4 वर्षापासून मात्र 5वी ते 8वी वर्गाचा मराठी विषय माझ्याकडे आलेला आहे. आणि तो एक योगायोग झाला. आणि शिवाय लॉकडाऊनच्या काळामध्ये
सगळ्यात जास्ती लॉकडाऊनचा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो मला असं वाटतं की मला झालेला आहे. कारण त्या काळामध्ये वेळ मिळाला आणि जे काही वाचन केलेलं होतं त्याचं मनन चिंतन करून कागदावरती ते विचार उतरवून काढण्यासाठी संधी मला मिळाली आणि त्या पद्धतीने माझं तिथून थोडंसं लेखन सुरू झालं. आणि अजूनही मी खूप नवोदित आहे. प्रकाशित तर माझं अजून काही साहित्य नाही झालेलं आहे. आपल्या समाज माध्यमांवर जे आहे फेसबुकवर, व्हॉट्सअपवर किंवा वर्तमानपत्रातही काही कविता दिलेल्या आहेत आणि आता पण माझं कथासंग्रहामध्ये माझ्या काही कथा येत आहेत आणि लवकरच मी माझा स्वतःचा एक कविता संग्रह देखील प्रकाशित करण्याच्या मार्गावरती आहे. तर मी तुम्हाला म्हणजे काही मार्गदर्शन करणार नाही, तर एक नवोदित कवयित्री म्हणून माझे अनुभव मी तुमच्यासोबत सामायिक करणार आहे, शेअर करणार आहे. तर मी पण म्हणजे स्वतः आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि आपल्याला जेव्हा लेखन करायचे किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करायचे तर आपण विद्यार्थी म्हणूनच जर राहिलो आणि त्याच दृष्टीने पाहिलं तर आपलीच प्रगती आपण वरचेवर करू शकतो. आपली प्रगती झाली असं आपल्याला जेव्हा मनात येईल तेव्हा तिथे आपली प्रगती खरं तर थांबत असते. त्यामुळे तो विचार कधीही मनात येऊ द्यायचा नाही आणि सतत आपला मार्गक्रमण हे विद्यार्थी म्हणूनच आपण सुरू ठेवलं पाहिजे. तर सरांसाठी मी आधी माझ्या एक 2 कविता या ठिकाणी प्रस्तुत करत आहे. आज मराठी भाषा दिन असल्यामुळे मराठी भाषा दिनानिमित्तच मी केलेली ताजी कविता म्हणूया आपण, ती मी आपल्यापुढे सादर करते. कवितेचे शीर्षक आहे मी मराठी. आहेच मी अभिजात, आहेच मी अभिजात आणि सन्मार्गी भाग्यार्थी. आपण मराठी माणसं झगडतोय मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवून देण्याकरता, पण मला असं वाटतं की आपल्याला गरजच नाहीये किंवा मराठी भाषेला कुणी मान्यता देण्याची दुसऱ्यांनी गरजच नाहीये, ती तिची समर्थ आहे. आहेच मी अभिजात आणि सन्मार्गी भाग्यार्थी, परवान्याची माझ्या मान्यतेची मी परिपूर्ण सर्वार्थी. ते अभागी ते दुर्भागी, ते अभागी ते दुर्भागी, जे मागती सिद्धता पुरावी. भाषा वंशाच्या मूळ पुरुषाची मी उत्कट प्रतिमा द्यावी. सातवाहनी संस्कृती प्रतीक. आपल्याला माहिती आहे सातवाहन काळापासून मराठी भाषा प्रचलित आहे आणि महाराष्ट्री आणि प्राकृत आणि आता त्यानंतरची मराठी अशी तिची रूपं बदलत आलेली आहेत. सातवाहनी संस्कृती प्रतीक, प्राचीनतम स्वयंभूषित, रथयस्थ स्वरूपी सार्वत्रिक, रथयस्थ स्वरूपी सार्वत्रिक, मी कालत्रयी कालातीत, मी कालत्रयी कालातीत, मी मराठी मी मराठी मी मराठी. ही आपली मराठी भाषेविषयीची कविता या ठिकाणी आहे. प्रतिकृतीला दिन पण जवळ येत आहे. तर त्या अनुषंगाने मी समोर उपस्थित माझ्या भगिनी, माझ्या मैत्रिणी यांच्यासाठी एक कविता सादर करते. त्याच्यामध्ये आपल्या सध्याच्या सवयीप्रमाणे इंग्रजीमय मराठी हे सुद्धा थोडंसं त्याच्यामध्ये आहे. तर त्या कवितेचं माझे शीर्षक आहे आत्मप्रेरणा. सखे चल उठ कर स्वतःलाच इन्स्पायर, सखे चल उठ कर स्वतःलाच इन्स्पायर, सोड जुन्या गोष्टी बदल तुझा अटायर. कशाला बघायची वाट करेल कुणी मोटिवेट, कशाला बघायची वाट करेल कुणी मोटिवेट, मनाशीच आपल्या आपण करावं कोलॅबरेट. जाता वेळ निघून होईल सगळं इनव्हेन, जाता वेळ निघून होईल सगळं इनव्हेन, काय उपयोग जाण्याचा स्टेशनवर निघून गेल्यावर ट्रेन. विसर सगळा पेन आणि कर आनंद तुझा गेन, विसर सगळा पेन आणि कर आनंद तुझा गेन. स्वतः डोकावून पाहता सापडेल तुला गोल्ड डायमंड अँड जेम. आत्मविश्वासाने भरलेला ठेव तुझा ॲटिट्यूड, आत्मविश्वासाने भरलेला ठेव तुझा ॲटिट्यूड, करून स्वतःत बदल दे स्वतःलाच ग्रॅटिट्यूड, करून स्वतःत बदल दे स्वतःलाच ग्रॅटिट्यूड. तर ही फक्त मुलींसाठी नाही सर्वांसाठीच कविता आहे. ही फक्त सखे शब्द मी सुरुवातीला जोडल्यामुळे त्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे. तर असा कविता लेखनाचा प्रवास. कविता लिहित असताना आपल्याला वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे की नवोदित कवींच्या संदर्भात की कविता लिहिताना काय आपण विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे आणि वाचनसुद्धा किती महत्त्वाचं आहे.
तर तत्पूर्वी मी एक कविता सरांपुढे सादर करते, मी जी शेवटी करणार होते, परंतु सरांना काही असल्यामुळे सर तेवढा वेळ देऊ शकणार नाही, म्हणून मी त्यांच्यासमोर ही कविता आधी सादर करणार आहे. कवितेचे या शीर्षक आहे माझ्या कृष्णा. कृष्णा हा खरं तर कवींचा, कवयित्रींचा आवडता विषय आहे. त्याच्याबद्दल किती लिहावं आणि किती वेगवेगळे पैलू आहेत कृष्णाचे, प्रत्येकाच्या नजरेतून भरणारे. तर या कवितेमधून मी कृष्णाकडे काही एक मागणं केलेलं आहे आणि ही कविता मी आपल्या पुढे सादर करते. मीच का राधा व्हायचं कृष्णा, मीच का राधा व्हायचं, तुझ्या आधी नाव घेतात यातच धन्य मानायचं. राधा कृष्ण म्हटलं की राधेचा विषय संपला. मीच का राधा व्हायचं, तुझ्या आधी नाव घेतात यातच धन्य मानायचं. मीच का मीरा व्हायचं, मीच का मीरा व्हायचं, त्याग मूर्ती होऊन विष प्यायचं. मीच का रुक्मिणी, मीच का सत्यभामा, मीच का रुक्मिणी, मीच का सत्यभामा, प्राजक्ताच्या सड्यावरून मीच भांडायचं. आपल्याला कथा परिचित आहेच. झाड लावलं एकीच्या अंगणात आणि फुलं पडली दुसरीच्या अंगणात, झाली दोघींची भांडण सुरू. मीच का रुक्मिणी, मीच का सत्यभामा, प्राजक्ताच्या सड्यावरून मीच भांडायचं. मीच का द्रौपदी व्हायचं, मीच का द्रौपदी व्हायचं, लाज वाचण्यासाठी धाव धाव धावायचं. मीच का असंख्य गोपिका, मीच का असंख्य गोपिका, रासलीलेतच गुंतून पडायचं. कृष्णा तूही घे ना कधी रूप माझं, कृष्णा तूही घे ना कधी रूप माझं. कधी हो राधा, कधी मीरा, कधी रुक्मिणी, कधी भामा, कधी द्रौपदी, कधी गोपिका. कृष्णा तूही घे ना कधी रूप माझं. कधी हो राधा, कधी मीरा, कधी रुक्मिणी, कधी गोपिका, कधी द्रौपदी, कधी गोपिका, नाही तर असं कर. कधी हो राधा, कधी मीरा, कधी रुक्मिणी, कधी भामा, कधी द्रौपदी, कधी गोपिका, नाही तर असं कर, मलाही होऊ दे कृष्ण कधी. नाही तर असं कर, मलाही होऊ दे कृष्ण कधी. दे तुझे मोरपीस, दे तुझी बासरी. कृष्णा नाही तर असं कर, मलाही होऊ दे कृष्ण कधी. दे तुझे मोरपीस, दे तुझी बासरी. आणि हो सुदर्शन चक्र,